अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवता, फुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. तुका म्हणे लाभ होयतो व्यापार, करा काही पार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने, अत्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सदा शिवाचा अवतार, शिवाचा स्वामी तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवता, पोलाले चित्त शुद्ध करा. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या भंगातून सकळ जीवाला हिताचा उपदेश करतात. उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त संत निवृत्तीनाथ वारकरी मल्टीपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी पिरणवाडी बेळगाव या संस्थेचा आजचा 10वा वर्धापन दिन. वारकऱ्याच्या नावाने ही सोसायटी असल्यामुळं कीर्तन आहे बरं का. कारण सोसायटी आणि कीर्तन हे कधी समीकरण जुळत नाही. सोसायटी म्हटलं की पार्ट्या असतात बरं. पण वारकऱ्याच्याच नावाने, संत निवृत्तीनाथांच्याच नावाने ही संस्था उभारलेली आहे. तो त्याचा वर्धापन दिन लौकिक पद्धतीने आता संपन्न झालेला आहे. नेम आहे, वर्षभरामध्ये काय उलाढाली झाल्या त्याचा आढावा घ्यावा लागतो. तर एखादी संस्था जर निर्माण केली तर त्या संस्थेचा वर्षाला आढावा घ्यावा लागतो. माणसांनी जन्माला आल्यापासून आतापर्यंत काही आढावा घेतला पाहिजे का नको? आपणही आपल्या जीवनाचा आढावा घेतला पाहिजे बरं. तेव्हा काही चिंतन घडावून हा सेवेचा योग आहे. आज रविवार आहे. रविवार म्हटलं की बेळगावकरांना वाव असतो. मला आज वेळ नाही बरं, कारण हा पूर्वनियोजित कार्यक्रम आधी आमचा संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी महामंडळाच्या वतीने निपाणी येथे प्रतिवर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्ताने उत्सव असतो. तो आता चालू आहे. आजचा उत्सवाचा 3रा दिवस आहे. उद्या ज्ञानेश्वरी जयंती आहे.
आणि त्या 4 दिवसामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करावं लागतं. 25-30 लोक पारायणाला असतात. आता पारायणाचं व्यासपीठ माझ्याकडे आहे. मी निम्म यष्टीत केलं, निम्म इथं बसून केलं. बरं का. आजचे अध्याय 13वा, 14वा, 15वा, 16वा एवढे अध्याय वाचायचे. 13 आणि 14 झाले. राहिलेले 14 पर्यंत किंवा संध्याकाळी हरिपाठाच्या वेळेपर्यंत पूर्ण करायचं आपल्याला. का उद्यापासून 17वा आणि 18वा करून ज्ञानेश्वरी जयंती 12 वाजता आम्ही पुष्पवृष्टी करतो. हा जवळजवळ 34 वर्ष झाला आम्ही सोहळा करतो. आणि ते करत असताना कोण सामान्य नाहीत. जेवढे आपल्या सीमा भागातले कीर्तनकार होऊन गेले त्यांच्या वती नाही बरं. जे आता हयात आहेत आणि जे वैकुंठवासी झाले सर्वांच्या एकमताने तो उत्सव चालू आहे. आता तो उत्तरदायित्व म्हणून माझ्याकडे आलेला आहे. तो सांभाळला पाहिजे. तेव्हा अत्यल्प काळामध्ये थोडासा विचार सांगून सेवेला पूर्णराम द्यायचा आहे. कारण आमंत्रण नाकारता येत नाही. असो, त्या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा आहे. त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये पत्रिकेमध्ये असं लिहिलेलं आहे, नोंद केलेली आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने काहीतरी वैचारिक मंथन घडावं. वैचारिक मंथन, वैचारिक देणं घेणं घडावं. वर्षभर देण्या घेण्याचाच कार्यक्रम चालू आहे. पण तो आजच्या निमित्ताने काहीतरी वैचारिक चिंतन, वैचारिक देणं घेणं घडावं असा एक मानस या संस्थेचा. तेव्हा वैचारिक देणं घेणं घडण्याकरता ते वैचारिक चिंतन कोणाच्या आधाराने आपण करावं. वेद, उपनिषद, पुराण, संत वाङ्मय याच्या आधाराने ते विचाराचं देणं घेणं केलं पाहिजे. आता विचाराचंच देणं घेणं करायचं मग कोणाचा तरी आधार घेऊन चालणार नाही बरं का. पैसाच मिळवायचा म्हणून कोणत्या तरी मार्गाने मिळवून चालणार नाही. पैसाच मिळवायचा आहे, त्याचा संचय करायचा आहे, तो कुठं तरी करून चालणार नाही. विश्वासाची संस्था पाहिजे. तसं विचाराच्या बाबतीत आहे. विचारधन त्याला म्हटलेलं आहे. लौकिक जीवनाला हे लौकिक धन उपयोगी पडणार आहे आणि इहलोकाला आणि परलोकाकरता वैचारिक धन उपयोगी पडणार आहे बरं. लौकिक धनाबरोबर विचार धनाचाही संचय करायला शिकलं पाहिजे. पिगमी रोज कोण 50 रुपये भरतं, कोणी 100 रुपये भरतं, कोण 10 रुपये भरतं, कोण 20 रुपये भरतं. की गरिबाने रोज त्याचा संचय करावा. श्रीमंताला संचय करावा लागत नाही. संचय केलेला तो कसा जतन करायचा त्याला टेन्शन असते. मग तो एकदमच आणून ठेवतोय संस्थेमध्ये. त्याला पिगमी भरावे लागत नाही. पण तुम्हाला मात्र लौकिक जीवनामध्ये याची गरज आहे. त्याच न्यायाने आपल्याला जीवन व्यतीत करत असताना विचाराची गरज आहे. विचाराची गरज आहे. रोज एखादा तरी विचार जीवनामध्ये स्वीकारला पाहिजे. त्याचं चिंतन केलं पाहिजे. अमावस्या, पौर्णिमा, एकादशी, पर्वकाळ वाटपात बसायचं नाही बरोबर. रोज एखादा विचार आपण जीवनामध्ये घेतला पाहिजे. विचार मंथन केलं पाहिजे. आणि ते करत असताना संत वाङ्मयाला धरून केलं पाहिजे. असा विचार संतांनी जगाच्या समोर प्रकट केलेला आहे. किंबहुना हे विचार धन वितरण करण्याकरताच संतांचं जीवन आहे बरं. शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. धनाला संस्काराची जोड पाहिजे. धनाला संस्काराची जोड पाहिजे. कितीतरी लोकांनी याच्याविषयी खेद व्यक्त केलेला आहे. एक शिक्षक आमचे जवळचे नातेवाईक म्हणजे भाचे जावई म्हणजे मामा आज
आम्ही मुलांना शाळेमध्ये शिकवतो, मुलं श्रीमंताच्या घरातले आहेत म्हणजे, श्रीमंताच्या घरातले आहेत, फक्त त्या मुलांना वेळ देण्याकरता माय बापाला वेळ नाहीये. पैसा पुष्कळ आहे, पैसा पुष्कळ आहे, आणि परिणाम ती आई बापाचंही ऐकत नाहीत आणि आमचंही ऐकत नाहीत. त्यांनी खेद व्यक्त केला. आज हे समाजामध्ये विपरीत घडत चाललेलं आहे. काय पुढे होणार आहे माहिती नाही. एक शिक्षक सांगतो, लक्षात ठेवा, विद्या विभूषित. आणि तू बोलता बोलता म्हणले मामा याला या धनाला संस्काराची गरज आहे, संस्काराची गरज आहे. मी संस्कार देणार कोण? देणार कोण? ज्यांच्या पोटीही मुलं जन्माला आली त्यांनाच संस्कार नाहीत. संस्कार देणारे जगामध्ये कोण? एकच चालतं बोलतं संस्काराचं केंद्र म्हणजे संत. हे संतच जीवनामध्ये काहीतरी समाजाच्या बाबतीत करू शकतात. समाजाला संतच घडवू शकतात, संतच घडवू शकतात. म्हणून संतांनी हा विचार समाजाच्या समोर अतिशय प्रामाणिकपणाने समाजाला दिला. बरं, विचार आहे. एखाद सरकारने योजना मंजूर केलेली आहे आणि ती समाजापर्यंत पोचवायची आहे, पण ती प्रामाणिकपणाने समाजापर्यंत येते का? येत नाही. मध्ये बरंच गहाळ होत आहे, गहाळ होत आहे बरं. जसं वरून योजना निर्माण झाली तशीही आमच्या तुमच्या सुद्धा जीवनाच्या उद्धाराची योजना कोणी केली? वरूनच आहे. मी म्हणत नाही, तुकोबारांनी वर्णन केले. तुका म्हणे मज धारी तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. तुकोबारे म्हणतात आम्हाला त्या देवानी धाडलेलं आहे. चेअरमन संस्थेचा आणि त्या संस्थेमध्ये असणारे संचालक आणि अधिक सभासद अशीच रीत आहे ना. संस्थापक चेअरमन एक असतो, वर्षाला बदलला जातो, पण संस्थापक चेअरमन बदलत नाहीत बरं का. तो कागदपत्री असतोय. सगळे अधिकार त्यालाच असतात. वर्षाला केलेला चेअरमन फक्त भावल्यासारखाच असतो. मान द्यावा लागतो संस्थेचा, तो व्यवहार आहे. दरवर्षी चेअरमन बदलला जातो, पण संस्थापक चेअरमन एकच आहे बरं का. तसं या विश्वाचा संस्थापक चेअरमन देव आहे.
आणि त्याच्या हाताखाली हे काम करणारे संचालक. हा, पण व्यवहाराची संगती मात्र तिकडे लावू नका बरं. जे अध्यक्षाने भगवंताने आपल्याला जे दिलेलं कार्य आहे ते प्रामाणिकपणाने करायचं आहे. सभासद कोण? अखिल विश्वातले जीव. अखिल विश्वातले जीव, आम्ही तुम्ही सगळे सभासद आहोत. मग अशा सभासदांना मार्गदर्शन केलं पाहिजे. कारण जीवन जगत असताना मनाने जगावं का कुणाच्या तरी उपदेशाप्रमाणे जगावं? मनोमार्गे गेला हो येते मुकला. मनाने कधीही जगायचं नसतं, मनाने कोणतंही कार्य करायचं नसतं. तेव्हा मनुष्य जीवन आहे. मनुष्य जीवनामध्ये काहीतरी आपल्याला साध्य आहे, ते साध्य प्राप्त करायचं. साध्य प्राप्त करायचं. बँकेमध्ये ठेव ठेवली जाते. आपल्याला कर्ज काढायचं नाही बरं, कर्ज काढायचं नाही, पण ठेव ठेवायची. कर्ज काढलं तर व्याज भरावं लागतं आणि ठेव ठेवली तर व्याज मिळतं. प्रपंच करणं म्हणजे कर्ज काढणं आणि परमार्थ करणं म्हणजे ठेव ठेवणं. हा, व्याज वाढतच हो. पुण्याची गणना कोण व्याज आहे. ते दिवसेंदिवस वाढत राहते, पण सगळ्यांच्याकडे ठेव ठेवण्याकरता योग्यता नाही. काहींना कर्ज काढावं लागतं. कर्ज काढण्याकरता संस्था आहे, कर्ज काढण्याकरता संस्था आहेत बरं. जर संस्था जर चालावी असं वाटत असेल तर कर्ज काढलं पाहिजे आणि श्रीमंतांनी ठेवली पाहिजे बरं. तेव्हा ती संस्था चालली पाहिजे, ते प्रामाणिक कार्य केलं पाहिजे. या न्यायाने आपल्या जीवनाचा विचार केला तर आपल्याला जीवन व्यतीत करत असताना कसं तरी जगून चालणार नाही, कसं तरी जगून चालणार नाही. जगत असताना कोणाच्या तरी मार्गदर्शनाकरते जगलं पाहिजे. किंबहुना आपला कान कोणाच्या तरी हातात पाहिजे. कोणाच्या हातात पाहिजे? तुम्ही कोणाचे तरी द्याल बरं का. आणि तुम्ही म्हटलं कान कोणाच्या तरी हातात दिला पाहिजे. शहाण्याच्या हातात द्यावा का मूर्खाच्या हातात? शहाण्याच्या हातात. मग शहाणे कोणाला म्हणावं? कोणाला म्हणावं? आम्ही तुम्ही त्याला शहाणं म्हणतो, त्याला तुकोबराय शहाणं म्हणायला तयार नाहीत. आणि कनये माझ्या मना हो का शहाणा. पंडित शहाणा कोण? या जगामध्ये शहाणे फक्त एकच, संत आणि संतच. संत. हा, संतांच्या शिवाय या जगतामध्ये शहाणं कोणी नाही. तेव्हा आपला कान संतांच्या कानात हातात दिला पाहिजे. या शब्दाचा अर्थ संतांच्या म्हणण्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. कोणी म्हणेल का? कुणी म्हणेल का? कशा करता? तर शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, उपदेश कोणी करावा आणि उपदेश कोणाचा ऐकावा. उपदेश कोणी करावा आणि कोणाचा ऐकावा. उपदेश कोणीही करून चालत नाही. फार परखडलेले तुकोबारायाने. उपदेश करण्याकरता त्याचं जीवन त्या मानाचं निर्मळ पाहिजे, निष्काम पाहिजे, निर्लोभी पाहिजे. संस्थेचा अध्यक्ष कोणाला करावं? तो निर्लोभी असावा. या संस्थेचे अध्यक्ष कोण आहे?
चेअरमन कोण आहे? संस्थापक चेअरमन कोण आहे? हा, संस्थापक नव्हे देव, आताच येते. तुम्हाला मागे सांगितलं त्याला. हा, सर आहे. त्यांना या संस्थेकडून काही मिळवायचं नाही का? सरकारच त्यांना देत आहे. अहो, ते शिक्षक आहेत हो, त्यांना पगार एवढा आहे, ते संस्थेतलं कमिशन खातील म्हणतात. आणि त्यांना एवढं शेण मिळतं, एवढं त्यांच्या जीवनामध्ये उत्पन्न आहे, त्यांना संस्थेविषयी लोभ नाहीये. असेल तर संस्थेचं कार्य चांगलं चालावं एवढंच आहे. अशा जगामध्ये निर्लोभ कार्य करणारे कोण आहेत? संत आहेत. काही समाजाकडून त्यांना मिळवायचं नाही, समाजाला काहीतरी द्यायचं आहे, लक्षात ठेवा. तुका म्हणे सत्य सांगू, जे समाजाला सांगायचं आहे ते सत्य सांगायचं आहे, बरं, खरं सांगायचं आहे. आणि ते सत्य खरं सांगण्याकरता त्या संतांनी समाजामध्ये केलेला प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न आहे. कारण खरं बोलण्याकरता फार मोठं धैर्य लागतं, फार मोठं धैर्य लागतं. किंबहुना खरं बोलण्याकरता जर पारमार्थिक दृष्टीने जर सांगायचं ठरलं तर खरं बोलणारा गुणातीत लागतो. कसा लागतो? गुणातीत. ज्याचं जीवन गुणाच्या अधीन आहे तो खरं बोलू शकत नाही. संतांचं जीवन हे गुणातीत आहे. मग त्यांनी कोणाची ठेवली नाही, देवाची ठेवली नाही हो. सांगितलं, देवा तुझी दसोडी सुद्धा आम्हाला नको, तुझी दसोडी सुद्धा आम्हाला नको. असा ज्यांचा अधिकार आहे त्यांनीच जगाला उपदेश करावा. आणि त्या योग्यतेचे तुकोबर आहे, जगाला उपदेश करतात. कोणता उपदेश करतात? हिताचा. आणि त्या हिताच्या उपदेशाची आज जगाला गरज आहे. आणि ती जगाला गरज आहे हे जगाला जरी कळालं नसलं तरी त्यांना कळालेलं आहे, बरं. पण आपण शेवटी अज्ञानीच आहोत. काय होत? अज्ञानीच आहोत. आता त्या 13व्या अध्यायामध्ये अज्ञानाची लक्षणे येऊन गेली. अज्ञानाची लक्षणे येऊन गेली. ज्ञानोबांनी वर्णन केले. जरी व्याकरण शिकला, काही शास्त्र शिकला, पण आत्मज्ञानी चोकडा नाही. त्याचा उत्तर आहे हे सगळं काही व्यावहारिक दृष्टीने त्याच्याकडे आहे, पण आत्मज्ञान जर त्याला झालेलं नसेल तर ज्ञानोबांनी त्याला अज्ञानी म्हटलंय, बरं. अज्ञानाची लक्षणे इतकी वर्णन केलेत. जातींदा शब्द वापरलाय. म्हणजे आम्ही तुम्ही अज्ञानी आहोत म्हणून नाही. काही 4 शिकलेली माणसं, विद्या विभूषित सुद्धा माणसं आज अज्ञानीच आहे. तेव्हा अज्ञानी लोकाला हिताचा विचार सांगितला पाहिजे. आणि तो हिताचा विचार सांगत असताना तुकोबाराय म्हणतात, मी तुम्हाला सांगण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. वास्तविक उपदेश आहे. आणि तो उपदेश करत असताना कुणाला पचेल न पचेल, कुणाला लागेल
कारण उपदेश करायचा हो, भीड ठेवायची नाहीये. मग भीड ठेवायची नाही, उपदेश करायचा आहे. तुकोबारांनी विचार केला, समाजाला उपदेश तर केला पाहिजे, भीड तर कोणत्या प्रकाराची ठेवता कामा नये. आणि सर्व जर याच्यामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे, तो आपण बोललेले शब्द समाजाच्या अंतःकरणामध्ये रुजले पाहिजेत, लागता कामा नयेत. म्हणून तुकोबारांनी एक भाव प्रगट केला. आणि तो कोणता जर भाव असेल तर नम्रता प्रगट केली बरं का. आणि नम्र होऊन तुकोबराय जगाला सांगतात, बाबा मी तुम्हाला होताचा उपदेश करण्याकरता आलोय, तेव्हा माझा उपदेश तुम्ही ऐकावा आणि माझा उपदेश तुम्ही ऐकावा. म्हणून तुकोबराय नम्रतेने जगाला सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सकळांच्या पाया माझे दंडवत. ही महाराज इथं नम्रता व्यक्त करतात बरं का. कारण तुकोबाराय जे शब्द वापरलेत प्रत्यक्ष तुकोबारांनी समाजाला लोटांगण घातलेलं नाही. लोटांगण घातलेलं नाही प्रत्यक्ष बरं का, पण तो भाव मात्र त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. लोटांगणाची क्रिया करणं वेगळं आणि वास्तव भाव अंतःकरणामध्ये निर्माण होणं वेगळं. आज बरेच लोक लोटांगण घालतात, क्रिया असते पण अंतःकरणात भाव तसा नसतो बरं. आज समाजामध्ये जे चाललेलं आहे ते पहा, लोक घालतात, महाराज आम्ही उभं राहिलोय, लक्ष राहू द्या. अगदी कधी पाया न पडणारी माणसं डोकं टिकून पाया पडतात, पण तशी नम्रता अंतःकरणामध्ये आहे नाही बरं. म्हणजे काहींची क्रिया आहे पण नम्रता नाही. संतांच्या जीवनामध्ये क्रिया नाही पण वास्तव नम्रता आहे बरं. आणि त्या नम्र भावनेनं आज जगाला उपदेश करता. सकळांच्या, सकळ म्हणजे कोण हो? अ पासून ह पर्यंत, अ पासून ह पर्यंत म्हणजे काय? ए टू झेड. कारण आपण इंग्रज निघून गेले पण जाताना संस्कार ठेवून गेलेत ना. पक्के संस्कार आपल्यावरती. सर्वांना उपदेश केलाय बर का. इथं कुठल्या जातीचा, कुठल्या वयाचा, कुठल्या लिंगाचा, कुठल्या वर्णाचा, कुठल्या पंथाचा विचार मांडलेला
नाही बरं का. हिताचा विचार आहे आणि हिताचा विचार हा सर्वांच्या करताच असतो बरं का, सर्वांच्या करता असतो. मग तो हिताचा विचार सर्वांच्या करता असतो. काय करायचंय नेमकं, काय सांगतात तुकोबराय म्हणतात, एक जीवनामध्ये आपल्याला करायचं आहे, दोषापने पूर्वक गुणाधान करायचंय. दोषापने पूर्वक गुणाधान करायचंय. दोष गेल्याशिवाय गुणाचं आधान होत नाही. आता या संस्थेच्या दृष्टीने विचार करा. आपल्याला जर संस्थेकडे कर्ज घ्यायचं असेल तर आपला उतारा कोरा लागतो. उतारा कोरा लागतो. मग ही संस्था काय करते, जेवढ्या परिसरामध्ये बँका आहेत त्या बँकेकडून एनओसी आणा. काय आणा? आमच्या बँकेमध्ये यांनी कर्ज काढलेलं नाही. काही माणसं एकाच उतारावरती अनेक बँकेत कर्ज काढतात हो. एकाच उतार्यावरती. हा, पण संस्थेची पहिली खबरदारी आहे की उतारा कोरा लागतो. उतारा कोरा असेल तर बँक कर्ज देते. मग आपलं अंतकरण कोरं पाहिजे. म्हणजे काय पाहिजे हो? शुद्ध पाहिजे. आपलं अंतकरण शुद्ध पाहिजे. मग आपलं अंतकरण शुद्ध पाहिजे. कोण करणार? धोबी करणार का? रंगारी करणार का? कोण करायचं? अंतकरण आपलं. मग आपलंच अंतकरण आहे. ते दोष घालवायचे आहेत. कोणी घालवायचे आहेत? आपणच घालवायचे आहेत. का? ते आपणच केलेत. आपणच केलेत बरं का. आपण जर कर्ज काढलेलं असेल तर ते आपल्यालाच फेडावं लागतं. लक्षात ठेवा, आपल्यालाच फेडावं लागतं. म्हणून एक वैदिक शास्त्रामध्ये विचार आहे बरं. आपण काढलेलं कर्ज मुलाला भरायला त्रास होऊ नये म्हणून माणसं काय करतात, आपण हयातीत असताना संन्यास घेतात बरं का. ज्या व्यक्तीनं कर्ज काढलेलं आहे त्या व्यक्तीने जर विधिवत जर संन्यास घेतला तर त्याला कुठल्या संस्थेने त्याच्यावरती गुन्हा दाखल करता येत नाही. म्हणलं तुम्ही म्हटलं बरं झालं सांगितलं ते. संन्यास घेतला जातो बरं का. संन्यास घेतला की त्याला कर्ज भरता येत नाही. का? माझा का मी त्या संसारावरती पाणी सोडले. संसारावरती पाणी सोडलंय. माझं काहीही नाही. मुलं विचारतात कर्ज कोणी काढलं होतं? त्यांनी पाणी सोडलंय. हे आता आमचं आहे. तुमच्याकडे पाणी सोडलंय. त्या मुलाला भरावं लागत नाही बरं. तसं आपण काही कर्म केलेलं आहे ते कर्म करून 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 अंतकरण अशुद्ध झालेलं आहे. त्या अशुद्ध झालेलं अंतकरण शुद्ध करायचं आहे. कधी करायचं आहे? या जन्मात का पुढच्या जन्मात? या जन्मात बरं का. मग या जन्मामध्येच ते आपल्याला करायचं आहे. आणि त्या जन्मामध्ये करण्याकरता महाराज म्हणतात, आता हा मिळालेला मनुष्याचा जन्म आणि याच्यामध्ये मिळालेला वाव हे दोषापन करण्याकरता वाया घालवू नका. आता
आता तरी पुढे हाची उपदेश कोणता? आपुलाले चित्त शुद्ध करा, हाचे उपदेश. हाच उपदेश आहे आणि तो या जन्मामध्येच आहे. आणि ते उपदेश सिद्धीला जाण्याकरता, ते अंतकरण शुद्ध होण्याकरता महाराज म्हणतात नका करू नाश. आयुष्याचा त्याच्याकरता तत्पर राहा, त्याच्याकरता तत्पर राहा, सावध राहा, चिकाटी ठेवा, चिकाटी ठेवा. काही माणसं सिजनेबल धंदा करतात बरं. काय करतात? सिजनेबल धंदा. म्हणजे गणपतीच्या काळात गणपती विकायचे, दिवाळीच्या काळामध्ये फटाके विकायचे, फक्त सिजनेबल बरं का. म्हणजे आमचे पुण्याचे सदग्रस्त करायचे, ते म्हणजे महाराज सिजनेबल धंदा केला ना आयुष्यभर राबावं लागत नाही म्हणायचे. आयुष्यभर राबावं लागत नाही, पण तो सिजनेबल धंदा करण्याकरता मात्र चिकाटी ठेवावी लागते. चिकाटी, फार चिकाटी ठेवावी लागते, फार प्रयत्नवादी, फार तत्पर राहावं लागतं. लक्षात ठेवा, रात्र न कळे, दिवस न कळे. त्या व्यवहाराच्या बाबतीत सांगालोय. महाराज म्हणतात त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपण तत्पर राहिलं पाहिजे. आपल्या आयुष्यातला काळ आणि काळ त्याच्याकरता वेचला पाहिजे, त्याच्याकरता वेचला पाहिजे. नका करू नाश, रिकामार्ध घडी राहू नाश. कामार्धगडी राहू नको. आपण संस्थेमध्ये कर्ज काढलेलं आहे. कर्ज काढलेलं ते जो कालावधी ठरलाय तो कालावधी पूर्ण व्हायच्या आधी कर्ज फेडलं पाहिजे. कर्ज फेडलं पाहिजे. पण ते कर्ज फेडण्याकरता काय केलं पाहिजे? रोज पिगमी लावली पाहिजे. का एकदम भरू शकत नाही, त्या संस्थेचा नियम आहे. महिन्याला हप्ता भरला पाहिजे. तो हप्ता ठरवला जातो कधी? कर्ज काढतानाच. मग आपल्या महिन्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतंय, कॅल्क्युलेशन करावं लागतंय. महिन्यात मी मिळवतो किती, प्रपंचाला लागतात किती आणि शिल्लक राहतात किती, शिल्लक राहिल्यामध्ये हप्ता भरतो का? मग भरत नसेल तर काय करावं लागतं? ओव्हर टाइम करावं लागतं. ओव्हर टाइम करावं लागतो बरं का. पण ते दिलेल्या मुदतीमध्ये कर्ज फेडलंच पाहिजे. या जन्मामध्ये काढलेलं एखाद्या संस्थेचं जर कर्म आपल्याला प्रयत्नाने ते कर्ज जर फेडता येतं तर तुकोबाराय म्हणतात अनेक जन्मामध्ये केलेलं कर्ज पाप पुण्याचं या जन्मामध्ये फेडता येतं. फक्त एक करावं लागेल, नका करू नाश. झोपा काढून चालायचं, त्याच्याकरता सावध राहिलं पाहिजे. जे जे आपण जीवनामध्ये कर्म करणार आहे, जे जे करणार आहे ते करत असताना पावलोपावली दक्ष राहिलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये निषिद्धता कुठल्या प्रकारची घडणार नाही.
पण कर्माच्या बाबतीत विचार सांगितलं ना, विहित आणि निषिद्ध. हा, जे जे कर्म जीवनामध्ये कर्म करायचं आहे ते विहितच कर्म करायचं आहे, निषिद्ध कर्म करायचं नाही. कंसात बनवा बनवी करायची. कोणाला खालून द्यायचं नाही आणि कोणाकडून खालून घ्यायचं नाही. लोक म्हणताना कोणालाच कळत नाही, कोणाला कळत, मग देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या मनाला कळतं का नाही? मग देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या मनात कोण बसलाय? संस्थेचा चेअरमन. संस्थेचा न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर. आपण काय काय करतो हे त्याला कळतं, लक्षात ठेवा, सर्व कळतं. म्हणून त्याच्याकरता तुकोबाराय म्हणतात, आयुष्य वाया घालवू नका. आयुष्य शब्द वापरलाय महाराजांनी, जाणीवपूर्वक वापरलाय. आयुष्य थांबणार नाही आहे, लक्षात ठेवा. आयुष्य थांबणार नाही आहे, आयुष्य बदलता येणार नाहीये. पण चाललेल्या आयुष्यामध्ये आपल्याला जो स्वातंत्र्याचा काळ आहे तो कसा खर्च करायचा याच्याकरता लक्ष राहिलं पाहिजे. काही भोग आहेत ना, ते भोग मुकाट्याने भोगले पाहिजे. ते भोगताना कुठली तक्रार करता कामा नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे. ते भोगायचं आणि जिथं स्वातंत्र्य दिले ते स्वातंत्र्य करत असताना प्रत्येक कर्म विहित करायचं. आणि विहित कर्म जर जीवनामध्ये जर केलं तर विहित कर्माने घडतं काय? अंतःकरणाची शुद्धी होती. काय काय करा? डोळ्याने चांगलं पहा, कानाने चांगलं ऐका, वाणीने चांगलं बोला, पायाने चांगल्या ठिकाणी जा, हाताने चांगलं करा. मग काय करा? एकच करा. महाराज म्हणतात ते अंतःकरण शुद्ध होण्याकरता जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सत्कर्माचा स्वीकार करा. सत्कर्माचा स्वीकार करा. आणि सत्कर्माचा स्वीकार जर आपण जीवनामध्ये जर केला तर महाराज म्हणतात ते कर्म करता करता दिवस कधी गेला हे कळत नाही. निपाणीत बसल्यानंतर ज्ञानेश्वरी उघडली, मध्ये झोप यायला लागली वाचताना. पहाटे लवकर उठावं लागलं. मांडीवरती ठेवूनच डोकले चालू होते. पण ती वाचता वाचता, ज्ञानेश्वरी वाचता वाचता बेळगाव कधी आलं कळालं नाही. मोबाईल वरती बघता बघता सुद्धा बेळगाव कधी आलं कळत नाही. बरं, दोन्हीतला फरक आहे की नाही? हा, मोबाईल बघता बघता बेळगाव कधी आलेलं कळत नाही. ज्ञानेश्वरी वाचता वाचता बेळगाव कधी आलेलं कळत नाही. तसं वाईट कर्म करता करता आयुष्य कधी संपलं कळत नाही. आणि चांगलं कर्म करता करता आयुष्य कधी संपलं कळत नाही. मग काय करावं? म्हणून महाराजांनी शब्द, नका करू नाश आयुष्याचा. मग कसं विचित करावं? सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे, काळ सारावा चिंत आयुष्यामध्ये काळ घालवणं याला म्हणतात. नका करू नाश आयुष्याचा. कुणी प्रश्न करेल, महाराज हे केल्याने दोष जातील? हो, जातील. आपण अंगावरती कपडे घातले, बाहेर गेल्यानंतर कपडे मळतात, कपडे मळतात. मग मळाल्यानंतर आपण काय करतो? घरी गेल्यानंतर घरातल्या लोकांना
धुयायला देतो. मग ते साबणाने मळ जातो. पण हार घातला गळ्यात, 2 तास नाही काढला की तो डाग पडतो. तो रीन साबण लावून सुद्धा डाग जात नाही. तेव्हा घरातले सांगतात गळ्यात हार घालून घेऊ नका. एकदा माझ्याकडून घातलाय, पाच झालं. आता कुणाकडून घालून घेऊ नका. का? अहो 4 शर्टाला तुमचे डाग पडलेत, मग धुवा म्हणलं. अहो धुवून जात नाही ते. मग काय करावं लागेल? ड्राय क्लिनिंग करावं लागेल. ड्राय ते कोण करतं? घरात करतं का बाहेर करतात? बाहेर करतात. कितीही मोठा कसलाही डाग असला तर ड्राय क्लिनिंगने जातो. बरोबर आहे ना? शर्टावरचा. तसं आयुष्यामध्ये पहिल्यांदा डाग पडणार नाही याची काळजी घ्या. आणि पडली तर त्याच्याकरता सत्कर्माने कोणताही डाग जातो. बरं का? कोणताही डाग जातो. तुकोबरांनी वर्णन केले, आमच्या जीवनामध्ये काय राहिलंच नाही. लागो निधी पाप पुण्य अंगा. याच्याकरता या पद्धतीने आपण जीवन जगा. आणि ती जीवन जगण्याकरता महाराज म्हणतात नका करू नाश आयुष्याचा. तेव्हा तुम्हाला माझं सांगणं आहे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. पण घडत चाललंय विपरीत. महाराज म्हणतात प्रत्येकाने आपले आपले जीवनातले डाग घालवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याचे डाग घालवण्याच्या भानगडीत पडू नका. आमचं आयुष्य कशा करता चाललंय? आपण स्वतःच्या जीवनातले दोष घालवायला लागलो का कंबर बांधून लोकांना सांगायला लागलो अमुक करा तमुक करा? आमचे गेलेत, अजिबात गेले नाहीत. माझे तरी गेले नाहीत. बाकी तुमचे मी कोणाकडे बोट टाकू शकत नाही. कोण कोणत्या योग्यतेचा आहे मी कसं कळणार आपल्याला? कारण गाडीमध्ये बसत असताना काही माणसं खिडकीतून रुमाल टाकतात जागा धरायला. मग पुढे चढलेली माणसं एवढी गर्दी होती, ती काय करतात, त्या शीटवरचा टावेल खाली टाकतात आणि सांगतात तुमचा टावेल शीटवर पडला नाही, खाली पडला. हे काय चाललंय? अशी कितीतरी आपल्या जीवनातली उदाहरण आहेत. कितीतरी उदाहरण आहेत. तेव्हा आपल्या जीवनामध्ये दोष जे निर्माण होतील ते निर्माण होणार नाही. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनातले दोष घालवण्याचा प्रयत्न करा. म्हणून ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी सांगायचे, परदोष पाहणं म्हणजे प्रपंच आणि स्वतःचे दोष पाहून ते निवृत्त करणं म्हणजे परमार्थ. दोष दर्शन, स्वतःच्या जीवनातल्या दोषाचं दर्शन करा आणि ते घालवण्याकरता प्रयत्न करा. आणि तो कोणी करायचा? प्रत्येकाने करा. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुले आपण करा सोडवण. आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. आपुलाले चित्त शुद्ध करा. ते प्रत्येकाने आपणहूनच करायचं आहे का? ते दोष आपल्या अंतःकरणामध्ये. गंमत कशी आहे बघा, औषध एकच आहे आणि रोग पण एकच आहे. बरं का? सर्वांची अंतःकरण मलिन आहे. सर्वांची अंतःकरण मलिन आहेत. मग सर्वांची अंतःकरण मलिन आहेत. त्यातले मलिनातला विचार केला तर सर्वांच्या जीवनामध्ये दोन दोष सारखेच आहेत. मल दोष आणि विक्षिप्त दोष. मल दोष
आणि विक्षेप दोष. काही बोटावर मोजण्यासारखे मुमुक्ष आहेत, त्यांच्या अंतकरणातला मलदोष गेलेला आहे, विक्षेप दोष गेलेला आहे आणि आवरण निवृत्ती करतात ते आता सद्गुरूंच्या कडे गेलेले आहेत. अशी किती आहेत? बोटावर मोजण्यासारखी. पण बहुतांश ह्या 3 दोषांनी संपन्न आहेत. मग प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा मलदोष आहे, विक्षेप दोष आहे आणि याची निवृत्ती जर करायची असेल तर काय केलं पाहिजे? निष्काम भावनेनं भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, निष्काम भावनेनं कर्म केलं पाहिजे, निष्काम उपासना केली पाहिजे. महाराजांना विचारलं, महाराज आमच्याकडे एवढा वेळ नाही, एवढा वेळ नाही, उपासना करायलाही वेळ नाही आणि कर्म करायला वेळ नाही. महाराज म्हणतात कर्म करताय का नाही? म्हणजे कर्म करताना ते कर्मही निष्काम भावनेनं करा. मग ते कोणतं कर्म? वाणीनं जे जे तुम्ही बोलाल ते निष्काम करा. वाणीनं जे जे बोलाल ते निष्काम. आणि ते निष्काम भावनेनं जे कर्म करणार आहे ते भगवंताचं नाम आहे. भगवंताचं नाम आहे म्हणजे भगवंताचं नाम आहे. त्या नामाचा नामी वेगळा आहे का? त्याच्याशी एकरूप आहे. मग महाराज म्हणतात नामच गा आणि नामच धा. नाम गाऊ, नाम द्यावू, नाम विठोबाला वाहू. हे कशा करता सांगतायत? महाराज म्हणतात हेच जीवनामध्ये जर तुम्ही केलं तर जीवनातले दोष जातील. नाम ते मन चित्त एकविध होईल, शुद्ध होईल. पण कधी हे जर तुम्ही जीवनामध्ये जर केलं तर हे मनामध्ये घेऊन तुकोबराय वर्णन करतात, हेच करा तिसऱ्या चरणामध्ये. करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. महाराज म्हणतात अंतकरणाची शुद्धी होणं यातच मानवी जीवनाचं हित आहे. मानवी जीवनाचं हित आहे. ज्याचं अंतकरण शुद्ध झालं त्याचा परमार्थ सफल झाला. त्याचा परमार्थ सफल झाला. आपला परमार्थ सफल का होत नाही? अजून शुद्धताच नाही. शुद्धताच नाही.
शेतात पेरल्यावर उगवतं का चांगली मशागत गेल्यानंतर उगवतं? मशागत न करता सुद्धा उगवतं, पण उत्पन्न घटतं. उत्पन्न घटत. उत्पन्न चांगलं येण्याकरता त्या शेताची मशागत चांगली करावी लागते. बरोबर आहे ना? तसं आपल्याला परमार्थामध्ये यश येण्याकरता हे आपल्याला करावं लागेल. महाराज म्हणतात ते करावं लागेल नाही, हे तुम्हाला काय फार सांगायची गरज नाहीये. तसे तुम्ही व्यवहाराच्या दृष्टीनं तसे जाणत्या कुठं तोटा आहे, कुठं फायदा हे कळतं. परवा LIC संपली माझी आणि पैसे आले हो जास्त. मी विचार केला आता हे कुठल्या बँकेत ठेवावं, ज्या बँकेत जास्त व्याज मिळतं तिथं ठेवावं. गावात 10-12 बँका आहेत हो. मला वाटलं इकडं संत निवृत्तीनाथ पतसंस्थेमध्ये सुद्धा ठेवावं, पण मी व्याजदर काय पाहिला नाही बरं. काही व्याजदर काय पाहिला नाही. मोठी रक्कम आहे आणि मोठी रक्कम ती म्हणजे ठेवले तर तुम्हाला आम्ही 10.5% व्याज देऊ. हे माणसाला शिकवावं लागतं का कळतं? हे कळतं का? महाराज म्हणतात हे तुम्हाला कळतं. तोटा कुठं आहे, लाभ कुठं आहे, जर तुम्हाला कळतं तर मी सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल आणि मग तुम्ही वागाल. अशी काय आहे महाराज, तुम्हाला हे जर कळतं ना, मग या पद्धतीने तुम्ही विचार करा आणि ते वागा. ते महाराज शेवटच्या चरणात सांगतात.
आता तरी पुढे हाती उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा उच्चार केला चरणाचा हीच चाल झाली समजा. शेवटी तुकोबराय वर्णन करता तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावी. काही गोष्टी समाजाला कळतात फार सांगावं लागत नाही फक्त त्याची जाणीव करून द्यावी लागते. आपल्या जीवनातला थोडासा विचार करा. लोकांनी आपली स्तुती केलेलं आपल्याला आवडतं का आपली निंदा केलेलं आपल्याला आवडतं? स्तुती केलेलं आवडतं. मग आपल्याला लोकांनी आपली स्तुती केलेलं आवडतं निंदा केलेलं आवडत नाही. मग आपली लोकांनी निंदा करून याच्याकरता काहीतरी आपण चांगलं वागलं पाहिजे. एक मुद्दा आपल्याला लोकांनी आपली स्तुती केल्यानंतर आपल्याला आपलं बरं वाटतं. लोकांनी आपली निंदा केली तर आपल्याला वाईट वाटतं. मग आपण लोकांची निंदा केली तर त्याला काय वाईट वाटत असेल का चांगलं वाटत असेल? हे कळतं का नाही तुम्हाला? महाराज म्हणते कळतं ना. करा काय फार असं कितीतरी प्रत्येकाला हे कळतं. हे शिकवायची गरज नाहीये. महाराज म्हणतात लाभ आणि तोटा हे माणसाला कळतं. शिव्या आणि ओव्या माणसाला कळतात. आपण लोकांनी आपल्याला शिव्या दिल्या तर आपल्याला लागतात आणि आपण लोकांना शिव्या दिल्या तर ते का वरच्यावर जातात. त्याला काय त्रास होत नसेल? हे कळतं का नाही? हे प्रत्येकाला कळतं. हे जसं कळतं तसं महाराज म्हणतात आपल्या वाट्याला आलेला हा व्यवहार आहे. त्याच्यामध्ये लाभ आणि तोटा याचा विचार करा आणि लाभ आणि तोटा याचा विचार करून जीवनामध्ये वागण्याचा प्रयत्न करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. व्यापार कशाला म्हणतात? केवळ उचापत्या केल्या जातात त्याला व्यापार म्हणत नाहीत. जे केलेलं पदरामध्ये चांगलं पडतं त्याला म्हणतात झाला सफल व्यापार. कुणाचा? त्याची सरली रजा. त्याची म्हणजे जो जसं संतांनी सांगितलं तसं जो वागला त्याची संपली वर. आपल्या जीवनातला हा व्यापार सफल व्हावा आपलं जीवन सफल व्हावं असं वाटत असेल तर महाराज म्हणतात माझं तुम्हाला सांगणं आहे. आणि ते कसं आहे? नम्रतेनं आहे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.